श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GBR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज आहे आपला आरीवर्कचा बेसिक टू ॲडव्हान्सचा दिवस 6वा. आज आपण वेगवेगळ्या शेपमध्ये बीड लोड कसे करायचे ते पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एका लाईनमध्ये अजिबातच मण्यांमध्ये डिस्टन्स न ठेवता बीड लोड कसे करायचे ते पाहिले. आज आपण तेच बीड आपण स्ट्रेट लाईनमध्ये पाहिलेले आहेत. आज आपण तेच बीड वेगवेगळ्या शेपमध्ये कसे क्रिएट करायचे ते पाहणार आहोत. इथे मी हाफ कर्व काढून घेतलेले आहे, जे की हाफ सर्कल असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर इथे मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी ही जी आपली 23 नंबरची निडल आहे ती घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत. पहिले आपण शुगर बीड वेगवेगळ्या शेपमध्ये कसे लोड करायचे ते पाहणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे पहिले मी निडल आहे आपली, त्याच्यामध्ये थ्रेड अडकवून थ्रेड वरच्या साईडने काढून घेते. इथे आता मी थ्रेड वरच्या साईडने काढून घेतलेला आहे. थ्रेड वरच्या साईडने काढून झाल्यानंतर तर इथे आता मी निडलमध्ये शुगर बीड लोड करून घेतलेले आहेत आणि आपल्याला ते होल्ड करून ठेवायचे आहेत. आणि जेव्हा आपण वर्क करायला सुरुवात करू तेव्हा आपल्याला 2-2च्या वेमध्ये 2-2च्या रेंजमध्ये ते लोड करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता इथे मी शुगर बीड लोड केले. लोड केल्यानंतर खालच्या साईडने मी थ्रेड ओढून घेतला आणि तिथे मी एक चेन स्टिच क्रिएट केली. ठीक आहे. अगेन आता मी थ्रेडमध्ये आपल्या निडलमध्ये थ्रेड अडकवला. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 सिंगल शुगर बीड लोड केले. अगेन मी खालून थ्रेड ओढून घेतला आणि तिथे एक लूप क्रिएट केला. लूप क्रिएट केल्यानंतर नॉर्मली टर्न करत जी निडल आहे आपली ती आपल्या साईडने फिरवून घ्यायची आहे, आपल्या डिरेक्शनने. तर इथे मी 2-2च्या रेंजमध्ये आपले जे शुगर बीड आहेत ते लोड करून घेते. तर इथे आधी आपण आपला जो हाफ सर्कल आहे तो कंप्लीट करून घेऊयात. तर या हाफ सर्कलमध्ये तुम्हाला हे जे मेन पॉईंट दिसत आहेत, हे जे मेन पॉईंट आहेत ते आपल्याला परफेक्ट वर्क करायचे असतात आपल्या बीडने. जर तुमचे जे शेप आहे, तुम्ही जो शेप क्रिएट केलेला आहे तिथे जर तुमच्या शुगर बीडने किंवा आणखीन तुम्ही कोणते बीड घेतलेत त्याने जर परफेक्ट असा शेप आला नाही तर तुमचं जे शेप आहे, जी तुम्ही आकृती काढलेली आहे किंवा तुम्ही जी डिझाईन काढलेली आहे ती पूर्णपणे बिघडून जाईल. कारण जर जो शेप आहे तोच शेप जर तुम्हाला बीडने क्रिएट करता नाही आला तर मग तुम्ही कोणतीही डिझाईन काढली तर त्याचे मेन पॉईंट जे आहेत ते पूर्णपणे वेगळे दिसतील. आणि जर तिथे हाफ सर्कल किंवा आपले जे बीड आहेत ते टर्न वगैरे झाले किंवा कर्व लाईन आली, इथे समजा आपले बीड टर्न झाले, आपली जी डिझाईन आहे ती पूर्ण बिघडून जाते. ते जे मेन पॉईंट आहे ते कसे क्रिएट करायचे किंवा तिथे बीड कसे लोड करायचे हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे आपलं हाफ सर्कल जे आहे ते कंप्लीट होत आलेलं आहे आणि तुम्ही आता पाहू शकता की इथे आता आपला मेन पॉईंट जवळ आलेला आहे. हा आहे आपला मेन पॉईंट जो टोक आहे. तर तो कसा क्रिएट करायचा ते आधी आपण पाहूयात. ठीक आहे. इथे मी त्यांना एक चेन स्टिच केले. ठीक आहे. तिथे चेन स्टिच करून झाल्यानंतर अगेन तिथेच आपल्याला अजून एक चेन स्टिच करून घ्यायची आहे. ठीक आहे. इथे आता आपला हा जो हाफ सर्कल आहे तो क्रिएट झालेला आहे. हा हाफ सर्कल झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, मागे यायचं आहे आपल्या बॅक साईडला आणि इथे आपले जे शुगर बीडच्या 2मध्ये जागा दिसते आहे तिथे आपल्याला अजून एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे. ठीक आहे. इथे आता मी चेन स्टिच क्रिएट केली. ठीक आहे. तिथे चेन स्टिच करून झाल्यानंतर अगेन आपल्याला 2 शुगर बीड लोड करायचे आहेत. ठीक आहे. 2 शुगर बीड लोड केले. पुन्हा तिथे मी एक चेन स्टिच केली. पुन्हा मी शुगर बीड लोड केले. पुन्हा मी तिथे चेन स्टिच केली. पुन्हा मी शुगर बीड लोड केले. पुन्हा तिथे एक मी चेन स्टिच केली. आता तुम्ही पाहू शकता इथे आपला जो मेन पॉईंट आहे तो परफेक्ट आलेला आहे. इथून आपण या साईडने जाऊन इथे आपला पॉईंट आला आणि इथून आता आपण पुन्हा वर्क करायला सुरुवात करणार आहोत. पुन्हा आता इथे मी शुगर बीड घेतले आणि पुन्हा मी आता इथे 2-2च्या रेंजमध्ये ते लोड करून घेते.
सो पुन्हा आता आपला जो हाफ सर्कल आहे तो आपण शुगर बीडने वर्क करून घेऊया. मी जे तुम्हाला शिकवते त्याची तुम्ही घरी प्रॅक्टिस करा, कारण जर तुम्ही प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट जमेल, कारण प्रॅक्टिसशिवाय काहीच पॉसिबल नाही आहे. सो तुम्ही जर मेहनत घेतली तर तुम्हाला सुद्धा आरी वर्क इझिली करता येईल. तर इथे सुद्धा आता आपलं जे हाफ सर्कल आहे ते क्रिएट होत आलेलं आहे. सो इथे सुद्धा मी 2-2च्या रेंजमध्ये आपले जे शुगर बीड आहेत ते लोड करून घेतलेले आहेत. सो आता इथे तुम्ही पाहू शकता की पुन्हा आता इथे आपला जो हाफ सर्कलचा मेन पॉईंट आहे, इथे जे दोन्ही हाफ सर्कल एकमेकांना जोडलेले आहे त्याचा जो पॉईंट आहे तो आता जवळ आलेला आहे. सो आता इथे पहिले मी हाफ सर्कल कंप्लीट केलं. ठीक आहे. सो आता इथे अगेन मी 2 शुगर बीड लोड केले. ठीक आहे. 2 शुगर बीड लोड केल्यानंतर आधी मी एक इथे चेन स्टिच केली. ठीक आहे. सिंगल चेन स्टिच केल्यानंतर अजून एक आपल्याला त्याच्याच इथे अजून एक चेन स्टिच करायची आहे. ठीक आहे. सो आता त्याच्याच पुढे आपल्याला अजून एक चेन स्टिच करून घ्यायची आहे. ठीक आहे. सो त्याच्याच पुढे अजून एक मी चेन स्टिच करून घेतली. ठीक आहे. तिथे चेन स्टिच करून झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या बीडच्यामध्ये जी जागा आहे ह्या 2 शुगर बीडच्यामध्ये तिथे आपल्याला अजून एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे. ठीक आहे. सो ह्या 2 बीडच्यामध्ये एक चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आता त्याच्यामध्ये 2-2च्या रेंजमध्ये आपले जे शुगर बीड आहेत ते लोड करून घ्यायचे आहेत. सो आपली जी आपण डिझाईन काढून घेतले किंवा आपण जो पण कोणता आकार काढून घेतलेला आहे त्याचे जे मेन पॉईंट असतात, जे मेन टोक असतात ते टोक परफेक्ट येणं गरजेचं आहे. सो आता इथे मी तुम्हाला सांगते, जर हे आपले हाफ सर्कलचे जे पॉईंट आहेत मेन पॉईंट ते आता परफेक्ट वेमध्ये वर्क झालेले आहेत म्हणून आपला जो आकार आहे तो आपल्याला इथे क्लिअर दिसतो आहे. ठीक आहे. पण इथेच जर जो आपला शेप आहे तिथे हाफ सर्कल बीड टर्न झाले असते किंवा तिथे जर आपले परफेक्ट वेमध्ये आपले जे शुगर बीड आहेत ते लोड झालेले आहेत म्हणून जे आपले पॉईंट आहेत, जे टोक आहेत ते इझिली आपल्याला दिसत आहेत आणि आपला जो शेप आहे तो सुद्धा जसा आपण काढला होता पेन्सिलने तसाच्या तसा इथे मी बीडने वर्क करून घेतलेला आहे. पण जर तिथे सुद्धा आपले जे बीड आहेत, इथले बीड जे आहेत ते जर हाफ सर्कल इथे जर बीड आपला टर्न झाला असता किंवा कर्व लाईन आली असती तर हे जे पॉईंट आहेत ते आपल्याला तसे दिसले नसते. आणि जर ते पॉईंट आपल्याला तसे दिसले नसते तर आपला जो शेप आहे तो सुद्धा पूर्णपणे बिघडून गेला असता, कारण जर तिथे जर आपले पॉईंटच मेन आलेले नाही आहेत तर मग आपला शेपसुद्धा तिथे परफेक्ट असा क्रिएट कसा होईल. सो त्यासाठी आपले जे बीड आहे ते परफेक्ट आपल्याला आपल्या डिझाईनभोवती क्रिएट करायचे असतात. सो इथे आता आपले हाफ सर्कलसुद्धा कंप्लीट होत आलेले आहेत. तर इथे आता आपली मेन फिनिशिंग लाईन आलेली आहे. सो इथे आता आपली फिनिशिंग लाईन आहे तिथपर्यंत आपण बीड लोड करून घेऊया. ठीक आहे. सो आता इथे आपली फिनिशिंग लाईन आलेली आहे आणि इथे आपलं जे डिझाईन आहे ते सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. सो आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला एंड नॉट मारून घ्यायची आहे. सो इथे आता मी एंड नॉट मारून घेते. ठीक आहे. सो इथे आता मी एंड नॉट मारून घेतलेली आहे. सो आता मी तुम्हाला दाखवते की आपला जो शेप होता, जो आकार होता तो परफेक्ट असा आपला इथे क्रिएट झालेला आहे. हाफ सर्कलचे आपले ह्या कर्व शेपचे आपले जे हे मेन पॉईंट आहेत ते सुद्धा परफेक्ट इथे स्टिच झालेले आहेत, परफेक्ट लोड झालेले आहेत. इथे जर आपले बीड टर्न झाले असते तर हा जो शेप आहे तो आपला टर्नमध्ये आला असता, म्हणजे इथे आपला हाफ नॉर्मल छोट्या साईजचा हाफ सर्कल इथे क्रिएट झाला असता. सो इथे जर हाफ सर्कल क्रिएट झाला असता तर आपला हा जो शेप आहे तो पूर्ण बिघडून गेला असता.
त्याच्यामुळे आपल्याला हे जे मेन पॉईंट आहेत तिथे बीड परफेक्टली लोड करणं गरजेचं आहे आणि हे मेन पॉईंटसुद्धा आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण ब्लाऊज आरीवर्क करण्यासाठी घेतो तेव्हासुद्धा ह्या वेगवेगळ्या शेपचे आपल्याला आरीवर्क करायचे असतात, डिझाईन करायची असते. सो त्यासाठी आरीवर्क शिकताना मेन हे जे आपले पॉईंट आहेत ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो तुम्ही याची घरी प्रॅक्टिस करा. ठीक आहे. सो हाफ सर्कल झाल्यानंतर आता इथे आपण आपला जो दुसरा हा शेप आहे तो पाहूयात. सो हाफ सर्कलमध्ये आपले हे जे मेन पॉईंट असतात, हे मिडलचे हे 2 टोक आहेत ते महत्त्वाचे असतात. तर इथे कसं आहे, इथे आपला प्रत्येक पॉईंट आहे, हा सुद्धा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे. सो आता इथे काय आहे, इथे प्रत्येक पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो इथे काय पॉईंट आहे, इथे पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे आणि हा पॉईंट आहे. हे जे 5 पॉईंट आहेत ते आपल्याला परफेक्ट वेमध्ये बीड लोड करून घ्यायचे आहेत. सो ते कसे करायचे ते आता आपण पाहूया. त्याच्यानंतर आता इथे मी हे 4 mmचे गोल्डन बीड घेतलेले आहेत. आपली जी सेकंडवाली डिझाईन आहे ती डिझाईन क्रिएट करण्यासाठी इथे मी हे 4 mmचे गोल्डन बीड घेतलेले आहेत. सो आता 4 mmच्या गोल्डन बीडने आपल्याला जी आपली ही डिझाईन आहे ती क्रिएट करायची आहे. सो चला मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. सो पहिले तर इथे मी आधी आपला जो मेन पॉईंट आहे तो काढून घेते. ठीक आहे. सो आता इथे मी निडलने आपला जो थ्रेड आहे तो वरच्या साईडने मी काढून घेतला. त्याच्यानंतर आता निडलमध्ये इथे मी 4 mmचे गोल्डन बीड घेतलेले आहेत. जेवढे बीड आपल्या निडलमध्ये बसतील तेवढे आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला होल्ड करून ठेवायचे आहेत. सो आता 4 mmचे गोल्डन बीड यूज करताना आपल्याला सिंगल बीड लोड करायचं आहे. सो आता इथे मी एक सिंगल बीड लोड केलं. त्याच्यानंतर इथे खालच्या साईडने मी थ्रेड निडलमध्ये अडकवला आणि नॉर्मली टर्न करत वरच्या साईडने फिरवून घेतला. तर इथे सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. आपल्याला निडलमधून थ्रेडमध्ये सिंगल आपले जे गोल्डन बीड आहेत ते लोड करून घ्यायचे आहेत आणि लोड करून झाल्यानंतर खालच्या साईडने निडलमध्ये आपला थ्रेड अडकवून घ्यायचा आहे आणि नॉर्मली टर्न करत तो आपल्या साईडने फिरवून घ्यायचा आहे. सो इथे सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. सो इथे आता मी एक सिंगल 4 mmचा गोल्डन बीड लोड केला. ठीक आहे. लोड केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता हा जो आपला मेन पॉईंट आहे तो कसा डिझाईन करायचा ते आपण पाहूयात. सो अगेन मी याच्यामध्ये सिंगल आपला जो 4 mmचा गोल्डन बीड आहे तो लोड केला. लोड केल्यानंतर तिथे मी एक चेन स्टिच क्रिएट केली. ठीक आहे. सो तिथे सिंगल चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर अगेन आपल्याला त्याच्यासमोर अजून एक सिंगल चेन स्टिच क्रिएट करायची आहे. ठीक आहे. सो इथे आपले 2 चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर आपल्याला निडल इकडे फिरवून घ्यायचे, इकडे टर्न करून घ्यायचे आहे. सो इथे आता आपल्याला हा जो आपला 4 mmचा गोल्डन बीड आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चेन स्टिच क्रिएट करून घ्यायची आहे. ठीक आहे. सो इथे मी एक चेन स्टिच क्रिएट करून घेतली. ठीक आहे. तर इथे सिंगल चेन स्टिच करून झाल्यानंतर पुन्हा आता आपल्याला याच्यामध्ये आपले जे गोल्डन बीड आहेत 4 mmचे ते आपल्याला याच्यामध्ये पुन्हा लोड करून घ्यायचे आहेत. सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला. तर इथे पूर्ण लाईनमध्ये आता आपण 4 mmचे आपले जे गोल्डन बीड आहेत ते लोड करून घेऊया. तर इथे अगेन आता आपला जो पॉईंट आहे, जो टोक आहे तो आलेला आहे. सो आता ह्याच्यामध्ये आपण पहिले आपले 4 mmचे गोल्डन बीड आहेत ते लोड करून घेऊयात. सो आता हा मेन पॉईंट आहे तिथेसुद्धा मी 4 mmचा गोल्डन बीड लोड करून घेतला. ठीक आहे. लोड केल्यानंतर त्याच्यासमोर पुन्हा एकदा आपल्याला अजून एक चेन स्टिच करायची आहे. ठीक आहे. तिथे चेन स्टिच करून झाल्यानंतर मी इथे सांगितल्याप्रमाणे सेम प्रोसेस आपल्याला इथेसुद्धा करायची आहे. सो इथेसुद्धा ह्या बीडच्या मधोमध आपल्याला अजून एक सिंगल चेन स्टिच करायची आहे. ठीक आहे. सो तिथे सिंगल चेन स्टिच करून झाल्यानंतर पुन्हा आपला 4 mmचा गोल्डन बीड त्याच्यामध्ये लोड करून घ्यायचा आहे. 4 mmचा गोल्डन बीड लोड करून झाल्यानंतर तिथे आपल्याला एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे. सो अगेन आपल्याला इथे सेम प्रोसेस करायची आहे. अगेन आता आपल्याला याच्यामध्ये 4 mmचे गोल्डन बीड सिंगल वेमध्ये लोड करत जायचं आहे. सो ही आता आपली पूर्ण स्ट्रेट लाईन आहे. त्याच्यामध्ये मी सिंगल आपले जे 4 mmचे गोल्डन बीड आहेत ते इथे मी लोड करून घेते. तर इथेसुद्धा आता पुन्हा आपला जो मेन पॉईंट आहे तो आलेला आहे.
सो आपण पहिल्या याच्यामध्ये आपला गोल्डन बीड लोड करून घेऊयात. ठीक आहे. सो आता इथे आपला जो मेन पॉईंट आहे तिथे आपण सिंगल आपला गोल्डन बीड लोड करून घेऊयात. ठीक आहे. सो गोल्डन बीड लोड करून झाल्यानंतर पुन्हा त्याच्याच इथे आपल्याला अजून एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे. ठीक आहे. सो इथे चेन स्टिच करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे बीडच्या मधोमध आपल्याला अजून एक चेन स्टिच करून घ्यायची आहे. आणि ती चेन स्टिच करून झाली की पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. पुन्हा सेम आपल्याला आपला जो पॉईंट आहे, जो टोक आहे, तो येईपर्यंत आपल्याला पुन्हा स्ट्रेट लाईनमध्ये इथे गोल्डन बीड लोड करत जायचं आहे. सो इथे मी तुम्हाला शुगर बीड आणि 4 mm गोल्डन बीड करून दाखवलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरे कोणतेही बीड इथे यूज करू शकता. सो अगेन आता आपला इथे मेन पॉईंट आला, तिथे मी आपला 4 mm गोल्डन बीड लोड केला. अगेन तिथे अजून एक मी चेन स्टिच क्रिएट केली. ठीक आहे. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बीडच्या मधोमध अजून एक चेन स्टिच क्रिएट केली. आणि पुन्हा आता आपल्याला स्ट्रेट लाईनमध्ये आपले जे 4 mm गोल्डन बीड आहे ते लोड करत जायचं आहे. तर पुन्हा आता आपण इथे स्ट्रेट लाईनमध्ये आपले जे 4 mm गोल्डन बीड आहेत ते लोड करून घेऊयात. सो सिंगल बीड इथे आपण लोड करून घेतलेलं आहे आणि प्रत्येक सिंगल बीडच्या इथे आपण एक सिंगल चेन स्टिच केलेली आहे. तर पुन्हा आता इथे आपला मेन पॉईंट आलेला आहे. सो आता पुन्हा तिथे मी 4 mm गोल्डन बीड लोड केला. ठीक आहे. पुन्हा त्याच्यासमोर मी आणखीन एक चेन स्टिच क्रिएट केली. सो इथे चेन स्टिच 2 क्रिएट करून झाल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुन्हा आता इथे बीडच्या मधोमध आपल्याला अजून एक चेन स्टिच क्रिएट करायचे. ठीक आहे. सो तिथे चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. सो पुन्हा आपल्याला आता स्ट्रेट लाईनमध्ये इथे 4 mm गोल्डन बीड लोड करून घ्यायचे आहेत. आणि आता तुम्ही इथे पाहू शकता की आपली फिनिशिंग लाईन जवळ आलेली आहे. सो आता इथे आपण 2 आपले जे 4 mm गोल्डन बीड आहेत ते लोड करून घेऊयात. ठीक आहे. सो आता इथे आपले गोल्डन बीड लोड करून झाल्यानंतर तिथेच आपल्याला अजून एक चेन स्टिच क्रिएट करायची आहे. ठीक आहे. तर इथे आणखीन एक चेन स्टिच क्रिएट करून झाल्यानंतर आता इथे आपण एंड नॉट मारूयात. ठीक आहे. सो आता इथे मी एंड नॉट मारलेली आहे. सो आता इथे तुम्ही पाहू शकता की मी तुम्हाला इथे 2 शेपमध्ये आपले जे बीड आहेत ते लोड कसे करायचे ते सांगितलेलं आहे. सो हा जो आपला हाफ सर्कलचा शेप आहे त्याच्यामध्ये आपले जे हे मेन 2 पॉईंट आहेत, हे टोक आहेत, ते सुद्धा परफेक्ट वेमध्ये आपले आलेले आहेत. परफेक्ट असे डिझाईन झालेले आहेत. आणि हा जो आपला शेप आहे त्याचे हे जे मेन पॉईंट आहेत ते सुद्धा आपले परफेक्ट असे वर्क झालेले आहेत, डिझाईन झालेले आहेत. सो मी इथे तुम्हाला ह्या 2 बीडने करून दाखवलेलं आहे. पण तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यापैकी दुसऱ्या कोणत्याही बीडचा वापर करू शकता. तुम्ही राईस बीडचा सुद्धा वापर करू शकता किंवा तुम्ही कट पाईप बीडचा सुद्धा वापर करू शकता. तुम्ही पर्ल बीड घेऊ शकता किंवा तुम्ही 3 mm 2 mm गोल्डन बीड घेऊन सुद्धा तुम्ही वर्क करू शकता. सो इथे मी या 2 शेपमध्ये तुम्हाला करून दाखवलेलं आहे. सो तुम्ही घरी याची प्रॅक्टिस करा. मी खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रत्येक पॉईंटच्या इथे मी तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे, कोणती प्रोसेस करायची आहे, कसं इथे आपल्याला मेन पॉईंट आणायचे आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. सो तुम्ही याची घरी प्रॅक्टिस करा आणि वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही सुद्धा हे क्रिएट करून पहा. मी तुम्हाला हे शेप करून दाखवलेले आहेत. सो तुम्ही घरी ह्या शेपमध्ये करा किंवा तुम्ही सर्कलमध्ये लोड करून बघा किंवा चौकोनमध्ये लोड करून बघा. वेगवेगळ्या शेपमध्ये घरी तुम्ही लोड करून बघा बीड. प्रॅक्टिस करून बघा. प्रॅक्टिस करा आधी, तेव्हाच तुम्हाला हे जे मेन पॉईंट आहे ते परफेक्ट येतील. आणि मी हे पॉईंट तुम्हाला परफेक्ट सांगितलेले आहेत ते नीट लक्ष देऊन पूर्ण बघा. सो आज मी तुम्हाला वेगवेगळ्या शेपमध्ये बीड लोड कसे करायचे ते सांगितलेलं आहे. तर तुम्ही याची घरी प्रॅक्टिस करा. तर आज पुरतं एवढंच. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.